नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के घोटेकर, अर्थशास्त्र विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आपले सर्वांचे MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या समग्रलक्ष्य अर्थशास्त्र विश्लेषण 1 अर्थातच मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस 1 या विषयाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल मागच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आज आपण आपल्या या विषयाचे पहिले प्रकरण म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचे पारंपरिक दृष्टिकोन ट्रॅडिशनल अप्रोचेस टू मॅक्रो इकॉनॉमिक्स या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राचे पारंपरिक दृष्टिकोन, तर दृष्टिकोन म्हटल्यानंतर हे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचे 3 दृष्टिकोन आपल्याला ह्या प्रकरणात अभ्यासायचे आहेत. एक सनातनवादी दृष्टिकोन क्लासिकल अप्रोच, नंतर नवसनातनवादी दृष्टिकोन न्यू क्लासिकल अप्रोच, नंतर केन्सवादी दृष्टिकोन म्हणजेच केन्सियन अप्रोच. आता हे जे दृष्टिकोन आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राबद्दलचे, हे दृष्टिकोन जे आहे ते म्हणजे त्या काळामध्ये त्या अर्थशास्त्रज्ञांचा विचारांचा प्रभाव असणारा कालावधी म्हणजेच त्या काळातील वेगवेगळे विचारसरणी. आता अर्थशास्त्र हे मानवी जीवनाचे जसे अविभाज्य अंग आहे, त्याचप्रमाणे मानवी जीवनाला सुरुवात झाल्यापासून मानवी जीवनाच्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राच्याही विकासाच्या विविध अवस्था आपल्याला बघायला मिळतात. पहिल्यांदा ती होती म्हणजे प्राचीन कालावधी, म्हणजे त्याला आपण ग्रीक विचारसरणीचा कालावधी असं पण म्हणतो. नंतर मध्ययुगीन काळ, नंतर व्यापारवाद, नंतर प्रकृतीवाद, नंतर सनातनवाद, नंतर नवसनातनवाद, नवसनातन बरोबरच असणारा मार्क्स यांच्या विचारसरणीचा कालावधी म्हणजे मार्क्सवाद, नंतर केन्सवाद, नंतर कल्याणकारी अर्थशास्त्र, आणि आत्ता 2-3 दशकापासून विकास पावलेलं किंवा विकासाला 2-3 दशकापासून ज्या विचारसरणीचा विकास होत चाललेला आहे ती विचारसरणी म्हणजे विकासाचे अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आता ह्या आपण अर्थशास्त्राच्या विकासाच्या विविध अवस्था बघितल्या. ज्यांना अर्थशास्त्रामध्ये पुढे चांगलं करिअर करायचं आहे त्यांनी ह्या अवस्थांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, कारण तुम्हाला या अवस्थांचा चांगला अभ्यास केल्याशिवाय नवीन तुमची विचारसरणी विकसितच होऊ शकत नाही. आता ह्या प्रकरणामध्ये आपल्याला 3 विचारसरणींचा आपला अभ्यास करायचा आहे. मी मगाशी सांगितलं की सनातनवादी दृष्टिकोन, नवसनातनवादी दृष्टिकोन आणि केन्सवादी दृष्टिकोन. तत्पूर्वी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघावं लागेल. आता SYBA वर्गामध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याची स्वरूप, त्याचे महत्त्व, त्याच्या मर्यादा याचा स्वतंत्रपणे चांगला अभ्यास केलेला आहे. थोडक्यात समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, तर एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग यांचा समग्रपणे केलेला अभ्यास म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय, असं आपण थोडक्यात त्याची व्याख्या करतो. आता या समग्रलक्षी अर्थशास्त्रावर सनातनवादी जी वैचारिक दृष्टिकोनाची जी भर घातलेली आहे ती भर किंवा तो विकासाचा जो कालावधी आहे तोच कालावधी म्हणजे सनातनवादाची किंवा सनातनवादी समग्रलक्षी अर्थशास्त्राची थोडक्यात ओळख होय, हे आपल्याला इथे बघायचं आहे. आता बघा, ती ओळख बघत असताना मुळात सनातन म्हणजे काय, व्हॉट इज अ क्लासिकल, हे आपल्याला बघावं लागेल. आता सनातन म्हटलं की आपल्यासमोर एक प्रकारचा वर्ग किंवा वैचारिक पातळी असणारा एक प्रकारचा मानवी वर्ग असं आपल्याला डोळ्यासमोर आपलं चित्र उभं राहतं. विद्यार्थ्यांनो, भारतात सध्या वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय पक्ष आहेत. त्याच्यामध्ये मग काही राष्ट्रीय पक्ष आहे, काही प्रादेशिक पक्ष आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची जशी तात्विक विचारसरणी आहे
त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या ज्या ज्या अवस्था आहेत त्या त्या अवस्थांमध्ये ते होऊन गेलेले जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या विचारांचा तो प्रभाव आहे आणि म्हणून तो असा वेगवेगळा कालावधी आहे. आता सनातन म्हटलं किंवा सनातन अर्थशास्त्र म्हटलं किंवा सनातनवादी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन म्हटलं तर इथे आपल्याला जेव्हापासून अर्थशास्त्राला वेगळ्या पद्धतीने विचारायला सुरुवात झाली तेव्हापासूनचा कालावधी किंवा तो कालावधी म्हणजे सनातनवादी दृष्टिकोन असणारा कालावधी असं इथं आपल्याला अर्थ अपेक्षित आहे. आता हे झालं सनातन म्हणजेच क्लासिकल. आता सनातनवादी समलक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय तर थोडक्यात 1776 ते 1890 या काळात अर्थव्यवस्थेच्या समग्र पातळीवर जे आर्थिक विचार मांडले गेले आहे ती विचारसरणी किंवा ते विचार म्हणजेच समग्र लक्ष अर्थशास्त्राचा सनातन दृष्टिकोन, क्लासिकल अप्रोच ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असं व्याख्या किंवा अशी व्याख्या सनातनवादी समलक्ष अर्थशास्त्राची केली जाते. आता सनातनवादी अर्थशास्त्र हे कोण होते किंवा त्यांची थोडक्यात ओळख आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर ते पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणजेच ॲडम स्मिथ. आता अर्थशास्त्र ह्या विषयाच्या विद्यार्थ्यांना ॲडम स्मिथ कोण होते किंवा ॲडम स्मिथ हे केव्हा होऊन गेलेले आहे याच्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही कारण अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडम स्मिथबद्दल थोडं ना थोडं काहीतरी माहिती आहे. आता थोडक्यात त्यांचा जन्म 16 जून 1723 मध्ये झाला, मृत्यू 17 जुलै 1790 मध्ये झाला. त्यांची जीवन परिचय आपल्याला इथे बघा अपेक्षित नाहीये. थोडक्यात त्यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं बरं कारण अर्थशास्त्र हे वेगळं विचार किंवा अर्थशास्त्राचे वेगळे विचार त्यांच्या 1776 मध्ये प्रकाशित झालेल्या वेल्थ ऑफ नेशन्स त्या ग्रंथाचं पूर्ण नाव आहे अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन असं आहे. अर्थातच आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये राष्ट्राची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन असं म्हटलं जातं. ह्या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर अर्थशास्त्राला खऱ्या अर्थानं वेगळी ओळख निर्माण झाली आणि म्हणून ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी खुला व्यापार, खुली स्पर्धा व श्रम विभागणे व राष्ट्राचे संरक्षण या गोष्टींना अनन्यसाधारण असे महत्त्व दिलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं राष्ट्राचं संरक्षण हे राष्ट्राच्या समृद्धीपेक्षाही अधिक श्रेयस्कर आहे. कारण राष्ट्राचं जर संरक्षण आपण करू शकलो नाही तर आपला विकास आपण करू शकत नाही. म्हणून विकासाच्या अवस्थांमध्ये त्यांनी जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर खुली व्यापार पद्धत असायला पाहिजे, खुली स्पर्धा असायला पाहिजे आणि श्रम विभागणीवर त्यांनी आपलं वैचारिक दृष्टिकोन मांडलेले आहे. तर अर्थशास्त्राला अशी वेगळी ओळख निर्माण करून देणारे हे ॲडम स्मिथ. आता त्यांचा अजून एक परिचय द्यायचा त्यांच्या विचारसरणीचा द्यायचा ठरला तर त्यांना असं वाटत होतं की जगात अनेक वस्तूंचे उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक वस्तूंचे उत्पादन होतं आणि मग हे वस्तूंचं उत्पादन कोणतंही शासन पद्धती किंवा कोणीही एक व्यक्ती नियंत्रित करत नाही तरी त्याचं आपोआप नियंत्रण होतं. आणि मग हे कसं होतं तर त्याला कोणीतरी अदृश्य हात अशी मदत करत असतात आणि त्यांना त्याचं खूप असं आश्चर्य वाटत होतं आणि म्हणून विकास हा आपोआप होणार आहे आणि म्हणून त्यांनी खुला व्यापार पद्धत असायला पाहिजे, खुली स्पर्धा असायला पाहिजे आणि श्रम विभागणी असायला पाहिजे या मुख्य तत्वांचा अतिशय प्रभाव त्यांच्या लिखाणामध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये आपल्याला बघायला मिळतो. नंतरचे जे अर्थशास्त्रज्ञ जे आहे ते म्हणजे सर थॉमस रॉबर्ट माल्थस. आता माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत आपल्याला परिचयाचा आहे. तर त्यांनी 1798 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्या वाढीचे जे दुष्परिणाम आहे ते जगासमोर प्रथमतः आणले.
अशा या थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा जन्म 1766 मध्ये झाला होता आणि मृत्यू 1834 मध्ये झाला होता. हे इतिहास व राजकीय अर्थशास्त्राचे असे ब्रिटिश अर्थतज्ञ होते. त्यांनी वाढत्या लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे उपाययोजना सुचवलेल्या होत्या. ह्या त्यांच्या अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की जेव्हापासून अर्थशास्त्राला वेगळी ओळख निर्माण झाली त्या प्रत्येक अर्थशास्त्राचे विचारसरणी, त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे आपल्याला अभ्यासाला किंवा आपल्या लक्षात असायला पाहिजे. कारण पुढे तुम्हाला नेट सेट असेल किंवा अर्थशास्त्राचे विविध करिअर, अर्थशास्त्राबद्दल विविध करिअर असेल, याच्यामध्ये तुम्हाला ते उपयुक्त अशी माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक अर्थशास्त्राची विचारसरणी काय आहे आणि प्रत्येक अर्थशास्त्राने कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहे हे अगदी तुम्हाला माहीतच पाहिजे. तर अशी ही थॉमस रॉबर्ट माल्थस की त्यांनी लोकसंख्या सिद्धांत मांडून समग्रलक्षी, त्या काळच्या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एक वेगळ्या विचाराला सुरुवात केली होती आणि म्हणून त्यांना ही सनातन अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. नंतरचे जे अर्थशास्त्रज्ञ आहे ते म्हणजे डेव्हिड रिकार्डो. विद्यार्थ्यांना हे तुम्हाला सर्व परिचयाचे आहे. म्हणजे तुम्ही हे नावं किंवा हे अर्थतज्ञांचे जे नावं आहे तुम्ही नव्याने ऐकताय असं अजिबात नाही आहे. कारण ॲडम स्मिथ असेल, सर थॉमस रॉबर्ट माल्थस असेल किंवा आता जे आपण जे बघतोय ते डेव्हिड रिकार्डो असतील, हे सर्व आपल्याला परिचयाचे आहे किंवा SYBA या वर्गामध्ये आपण त्यांचा चांगला अभ्यास केलेला आहे. आता डेव्हिड रिकार्डो यांचा जन्म 18 एप्रिल 1772 मध्ये झाला आणि मृत्यू 11 सप्टेंबर 1823 मध्ये झाला. आता हे माल्थसच्या समन्वयी म्हणजे माल्थस बरोबरच हे होते आणि हा माल्थस आणि डेव्हिड रिकार्डो यांच्यामध्ये सतत असा पत्रव्यवहार होत होता आणि त्या पत्रव्यवहारामध्ये ज्यांची ती विचारसरणी होती ती अतिशय मोलाची आहे. तर सनातनवादी परंपरेतील हे असे थोर अर्थशास्त्रज्ञ आहे ते म्हणजे डेव्हिड रिकार्डो. त्यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिला. त्यांचा खंड सिद्धांत अतिशय लोकप्रिय आहे, आजही तो उपयुक्त आहे. त्यांनी मूल्य सिद्धांत मांडलेला आहे, वेतन व नफ्याबद्दलचे सिद्धांत मांडलेले आहे आणि दुसरं त्यांची मूलभूत अशी विचारसरणी किंवा अर्थशास्त्रामध्ये त्यांनी घातलेली भर ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. अर्थातच व्हॅल्यू थिअरी, रेंट थिअरी, थिअरीज ऑफ वेजेस अँड प्रॉफिट, थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हे डेव्हिड रिकार्डो यांची समग्रलक्षी म्हणजे सनातन काळामध्ये म्हणजे 1776 ते 1890 या काळामध्ये अर्थशास्त्राला डेव्हिड रिकार्डो ह्या अर्थतज्ञाकडून मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. कारण डेव्हिड रिकार्डो यांनी खूप असे मूलभूत असे विचार त्या काळामध्ये मांडलेले आहे. त्यांची थोडक्यात आपण ओळख करून घेतो आहे. नंतरचा आपले अर्थतज्ञ आहे ते म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. आता यांचा जन्म 20 मे 1806 मध्ये झाला, मृत्यू 8 मे 1873 मध्ये झाला. हे सुद्धा एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते जसे थॉमस माल्थस होते त्यामुळे. यांना उदास अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं. उदास का म्हटलं जातं बरं? कारण त्यांनी असं एक वाक्य आहे त्यांचं तोंडचं, ते म्हणजे समाधानी डुक्कर असण्यापेक्षा असमाधानी माणूस असणं केव्हाही चांगलं. म्हणजेच मूर्ख बनून समाधानी असण्यापेक्षा सॉक्रेटिस बनून असमाधानी असायला पाहिजे आणि तरच माणसाचा विकास होऊ शकतो किंवा माणसाचा नवउन्मेष म्हणजे माणसामध्ये जे नवउन्मेष करण्याची जी मूलभूत अशी उपजत अशी जी शक्ती असते ती जागृत असू शकते. किंवा जर माणसाने असमाधानी असलं तर, नाहीतर समाधानी म्हणजे जसं डुक्कर जसं समाधानी असतं त्याप्रमाणे जर माणूस समाधानी असेल तर तो विकास करू शकत नाही, आहे त्या अवस्थेमध्ये राहील. म्हणून त्यांना उदास अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. परंतु त्यांनीही त्या काळाच्या किंवा सनातन अर्थशास्त्रामध्ये, सनातनवादी समग्र अर्थशास्त्रामध्ये वेगळी भर घातलेली आहे. त्यांनीही एक वेगळे असे विचार मांडलेले आहे. त्यामध्ये सुखाच्या गुणामध्ये फरक असतो. माणूस पशुहून वेगळा आहे, म्हणजे माणूस हा जी प्राणी आहे याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याच्यात एक वेगळी विचारसरणी आहे आणि
असं जरी असलं तरी प्रत्येक माणसामध्येही गुणात्मक फरक आहे, हे पहिल्यांदा जॉन स्टुअर्ट मिल यांनी आपल्याला त्या काळी अर्थशास्त्रामध्ये एक वेगळी विचार मांडणी केलेली आहे. आता हे राजकीय अर्थशास्त्रज्ञही होते, प्रशासकीय सेवकही होते, यांनी सामाजिक सिद्धांतामध्ये वेगळी भर घातलेली आहे, राजकीय सिद्धांतातही वेगळी भर घातलेली आहे आणि राजकीय अर्थशास्त्र मध्ये एक वेगळी विचारसरणी यांची बघायला मिळते. नकारात्मक स्वातंत्र्याचा उद्दाता आहे किंवा नकारात्मक विचारसरणी काय असते किंवा नकारात्मक विचारसरणी कशी असते हे जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचारसरणीतून आपल्याला बघायला मिळतं. नाखुश लोकशाहीवादी आणि उपयुक्तवादाचा पुनर्विचारक म्हणून तो ओळखला जातो. तर प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. मी मगाही म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला ह्या प्रत्येक अर्थतज्ञाची विचारसरणी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे पाठच असायला पाहिजे, कारण ते पुढे आपल्याला नेट सेट असेल किंवा इतर अर्थशास्त्राबद्दलचं करिअर असेल त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे. हा ग्रंथ त्यांचा 1848 मध्ये प्रकाशित झाला आणि हा शेवटचा महत्त्वाचा म्हणजे सनातनवादामधला शेवटचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. नंतरचे आपले अर्थशास्त्रज्ञ आहे ते म्हणजे जॉन बाप्टिस्ट से, म्हणजेच अर्थातच लोकप्रिय त्यांचं नाव जे.बी. से. आता जे.बी. से यांचा अतिशय उपयुक्त किंवा त्यांचा आजही आपण सातत्याने अभ्यास करतो अर्थशास्त्रामध्ये, तो म्हणजे बाजाराचा नियम, मार्केट लॉ ऑफ से. काय आहे मार्केट लॉ? की प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओव्हन डिमांड, हा जो त्यांनी मार्केट लॉ मांडलेला आहे किंवा बाजाराचा नियम सांगितलेला आहे तोच या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा वैचारिक पाया आहे किंवा विचारसरणीचा पाया आहे. असे हे समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचे अर्थतज्ञ आहे किंवा सनातनवादी समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचे तात्विक विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ आहे आणि म्हणून यांना पण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. आता थोडक्यात हे ॲडम स्मिथ, सर थॉमस रॉबर्ट माल्थस, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल, जॉन बाप्टिस्ट से अर्थातच जे.बी. से हे आपल्याला 5 असे जे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे ते सनातनवादी आर्थिक विचारवंत किंवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आपण त्यांना म्हणतो. त्यांची ओळख थोडक्यात आपण बघितलेली आहे ह्या लेक्चरमध्ये. आता ही ओळख म्हणजेच यांची ओळख म्हणजेच सनातनवादी दृष्टिकोनाची ओळख होय. इंट्रोडक्शन ऑफ क्लासिकल अप्रोच ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. थँक्यू व्हेरी मच.